हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट अशी खव्यापासून बनवलेली बासुंदी आणि गरमागरम पुरी ही खास रेसिपी पाहणार आहोत। सणवार, पाहुणचार किंवा खास प्रसंगी बनवली जाणारी ही डिश चवीला खूपच अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी नॉनस्टिकची कढई घेतली आहे। तुम्ही कोणतेही तळाला जाड असलेलं भांडं घेऊ शकता। यामध्ये अगोदर थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून आपले दूध तळाला चिकटणार नाही किंवा लागणार नाही। आता मी इथे 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतले आहे। यामध्ये जराही पाणी न घालता आपल्याला हे दूध तापत ठेवायचे आहे। सुरुवातीला आपल्याला या दुधाची दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं केशर घालूया। आता केशर घालणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे। केशरऐवजी तुम्ही फूड कलर वापरला तरीही चालेल। केशर घातल्यानंतर दुधाला आपल्याला पुन्हा दणदणीत उकळून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने हे दूध सतत हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध खाली तळाला लागणार नाही आणि एकसारखे आपले दूध रवेदार असे आटले जाईल। आता आपण दूध आटवण्यासाठी कढईला बाजूच्या गॅसवर शिफ्ट करूया आणि इथे गॅसवर दुसरी कढई ठेवूया आणि मधून दुधालाही चांगलं हलवून घेऊया। आता कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे काजू आणि बदामाचे काप घालूया आणि त्यांना चांगलं कमी आचेवर तळून घेऊया। तळून घेतल्यामुळे काय होते तर बासुंदी खाताना हे ड्रायफ्रूट्स कुरकुरीत लागतात आणि त्यामुळे बासुंदीची चव अजून छान लागते। अशा पद्धतीने सतत हलवत 1 ते 2 मिनिट आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यानंतर त्यांना एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवूया आणि पुन्हा आपण दुधाला मधून चांगलं हलवून घेऊया। आता आपल्या दुधाला केशरमुळे छान रंगही आला आहे। दुधापासून बासुंदी तयार करण्यासाठी किंवा दुधापासून बासुंदी तयार होण्याची जी प्रोसेस आहे ना, त्यामध्ये आपल्याला दुधाला सतत मधून एकसारखं हलवून घ्यायचं आहे। आता सेम कढईमध्ये आपण पाऊण वाटी एवढा खवा घेतलेला आहे तो घालूया। वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम एवढा खवा मी इथे घेतलेला आहे। हा खवा आपल्याला सतत एकसारखा हलवून घ्यायचा आहे। जोपर्यंत तो पातळ होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिट खवा मंद आचेवर परतून घेतल्यानंतर तो पातळ झाला आणि आता आपण गॅस बंद करूया आणि 1 मिनिटभर खव्याला सतत हलवून घेऊया, जेणेकरून तो तळाला लागणार नाही। आता आपण कढईतील सगळा खवा आटवण्यासाठी ठेवलेल्या दुधामध्ये घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। पळीच्या किंवा चमच्याच्या मदतीने दूध आणि खवा एकजीव मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर आटवून देऊया। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे एवढी साखर घालूया। वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम एवढी साखर आहे। बासुंदी तयार करताना आपल्याला जास्त साखर घालायची आवश्यकता नसते, कारण दूध जसजसे आटत जाते तसतसे ते गोड होत जाते आणि दुधाचा मधुर गोडवा निर्माण होतो। आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तसेच पिस्त्याचे काप घालूया आणि बासुंदी कधी मंद आचेवर तर कधी मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला सतत हलवत आटून द्यायची आहे। अशा पद्धतीने आपण अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे दूध आटवून आणि खव्याचा वापर करून ही बासुंदी तयार करत आहोत। पारंपरिक बासुंदी आपल्याला तयार करायची आहे, त्यामुळे आपण पारंपरिक पद्धतीनेच तिला पाऊण ते 1 तास मंद ते मध्यम गॅसच्या फ्लेमवर आटवून देऊया। बासुंदी म्हणजे चव आणि पौष्टिकता या दोन्हींचा संगम आहे।
कारण त्यामध्ये खवा, दूध आणि सुकेमेवे यामुळे बासुंदी पौष्टिक बनते. तसेच यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. अशा पद्धतीने ज्यावेळेस बासुंदीला थोडंसं थिक टेक्स्चर येतं त्यावेळेस आपली बासुंदी तयार झाली आहे असे समजावे आणि गॅस बंद करून कढईला गॅसवरून खाली घेऊन थंड होऊन द्यावे. अशा पद्धतीने आपली बासुंदी तयार झाली आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि गॅसवरून कढई खाली घेऊन तिला पुन्हा 1 ते 2 मिनिट चमच्याच्या मदतीने बासुंदी सतत हलवून घेऊया, जेणेकरून थंड होईपर्यंत ती खाली लागणार नाही आणि तिला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. बासुंदी थंड होते तोपर्यंत आपण आता पुऱ्यांची तयारी करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याला चाळणीने चाळून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे एवढी साखर बारीक करून घेतलेली आहे, ती घातली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. तसेच अर्धा चमचा एवढं तूप घालूया आणि मिक्स करून घेऊया. हे पीठ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून घट्ट असं पीठ भिजवून घेऊया. आपल्याला पुरीसाठी पीठ भिजवायचं असेल तर नेहमी पीठ थोडंसं घट्टच भिजवून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पुऱ्या तेलकट होत नाहीत. आणि यामध्ये अर्धा चमचा एवढी पिठी साखर घातल्यामुळे पुऱ्यांचं टेक्स्चर खूप छान येतं. तर तुम्ही अशा पद्धतीने पुऱ्या करताना त्यामध्ये थोडीशी पिठी साखर घाला आणि पुऱ्या किती छान होतात ते पहा. अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवून झालं आहे. तर 10 मिनिट त्याला झाकून ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवूया. त्यामध्ये तळण्यासाठी तेल घालूया. तेल गरम होत आहे तोपर्यंत आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. इथं आपण भिजवलेलं पीठ हे अगदी सॉफ्ट छान तयार झालं आहे. तर त्याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने एकसारखे गोळे तयार केल्यामुळे काय होतं तर पुऱ्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात आणि छान दिसतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदाच छोटेसे गोळे तयार करून घ्या आणि लागेल तशा पुऱ्या तळा. इथे आपण आता पुरी लाटायला घेऊया. तर पिठाचा वापर न करता थोडंसं तेल लावून आपण ही पुरी लाटून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे आपली पुरी लाटून झाली आहे. तर आता आपण बाकीच्या पुऱ्याही लाटून घेऊया. अगदी थोडंसं तेल लावून आपण पुरी लाटून घेणार आहोत, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर पीठ होत नाही. अगदी छान अशा पुऱ्या तळून होतात. त्यामुळे पुरी लाटताना नेहमी थोडंसं तेल लावूनच पुरी लाटायची, पिठाचा वापर करायचा नाही. अशा पद्धतीने आपण थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि आता आपलं तेलही गरम झालेलं आहे.
गरम तेलावरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे पुरी पटकन फुगली जाते आणि तेल त्यामध्ये बिलकुल जात नाही. त्यामुळे पुऱ्या तळताना नेहमी गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची, जेणेकरून पुरी पटकन तळल्या जाते आणि ती तेल शोषून घेत नाही. अशा पद्धतीने आपली छान अशी पुरी तळून झालेली आहे. तर आता आपण बाकीच्या पुऱ्याही एक एक करून तळून घेऊया. बघा कशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे आणि तिचा कलरही खूप छान असा आलेला आहे. चला तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या बाकीच्या आपल्या पुऱ्याही तळून घेऊया. दाखवल्याप्रमाणे तुम्हीही पीठ भिजवून जर पुऱ्या तयार केल्या तर तुमच्याही पुऱ्या अशाच पद्धतीने खरपूस अशा तयार होतील. तर राहिलेल्या पुऱ्याही आपण आता तळून घेतलेल्या आहेत. तर पहा तुम्ही, प्रत्येक पुरी आपली किती छान अशी फुगलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पुऱ्या नक्की तयार करून पहा. इथे मी कढईमध्येच बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली होती, तर तीही थंड झाली आहे. त्यामध्ये आपण वेलची पावडर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण बासुंदीला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया. तसेच त्यावर थोडेसे केशर घालूया. चला तर या सणाला तुम्ही ही पारंपरिक अशी खव्याची बासुंदी आणि पुऱ्या नक्की तयार करून पहा. आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.